आज महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय पोवाळे साहेबांच्या नेतृत्वात हा मेळावा आयोजित केला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित ज्यांनी महाराष्ट्रातील लाखो रुग्णांचे जीव वाचवले, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निर्माण केला, त्या कक्षाचे प्रमुख माननीय ओम प्रकाश सेटे साहेब हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. शिवसेनेचे नेते माननीय निळकंठ भाऊ, महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा माननीय कोळीताई, माननीय प्रवीण औरादी, लेंगरेताई, देवकातेताई, बुर्गीचे सरपंच, वेगवेगळ्या गावचे मान्यवर प्रमुख मंडळी आणि तुम्ही सगळे सर्वजण उपस्थित महायुतीचे सिनेदार. आता जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एका अंतिम टप्प्यात आली आहे आणि ती निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. घेतल्या ना? लोकांनी हातात घेतल्या नाही? गावात काय वातावरण आहे तुमच्या? प्रत्येक गावात आहे नाही? कुठल्या गावात आपण मागा आहे? इथं बसलेल्यापैकी कुणाचं गाव असं की जिथं आपण पाठीमाग आहे का? शेतीचं ऐकतंय ना? आता त्यांचं म्हणणं आहे मताला मी 10,000 रुपये वाटणार, 1,00,000 मताला, अशी बातमी आली. म्हणते त्याच्याकडे पैसे खूप आहेत ना, मताला मध्ये 10,000 वाटणार, काय माणसं करतील बघू. ठीक आहे म्हणलं, बघू. जर ती स्वाभिमानी जनता आहे, तुम्हाला तुमची पाठ लावल्याशिवाय ही लोक राहणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. सर्वे बघितले ना? बघितले का नाही? मागच्या 2 महिन्यात तुम्हाला तसं वाटत नव्हतं का? वाटत होतं. लोकसभेला त्यांनी इतक्या खालच्या लेवलला जाऊन प्रचार केला, संविधान बदलणार आहे, संविधानावरती घाला आहे, चुकीच्या पद्धतीनं त्यांनी वातावरण निर्माण केलं. लोकसभे एकदा माणसाला फसवता येतं, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माणूस विश्वास ठेवत नाही. त्याने आता एकदा फसवलं. आता विधानसभेची निवडणूक आहे, आता संविधान बदलाचा मुद्दा इथं घेता येत नाही. घेता येतोय. त्यात लाडक्या बहिणींची इतकी साथ आहे की लाडक्या बहिणीच्यामुळं 7% सर्वे राज्यातला वाढलाय. किती टक्के? बरोबर ना? किती सर? 7% सर्वे लाडक्या बहिणीच्यामुळं वाढलाय आणि 3% तर रोज वाढतोय. मागं आपल्याला मतं किती कमी पडली लोकसभेला? 2 लाख मतं आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात कमी पडली. किती? 2 लाख. आपल्या सीटा किती गेल्या त्यामुळं? 2 लाख मतं कमी पडल्यामुळं 17 सीटा आपल्या निवडून आल्या एकूण. वरच्या सगळ्या सीटा मुंबईमध्ये 2 लाख आपल्याला मतं जास्त आहेत. आपल्याला 26 लाख, त्यांना 24 लाख. म्हणजे कसं झालं? बरोबर झालं. आता जर 7% लाडक्या बहिणींच्या मुळे, शेतकऱ्यांच्या मुळे, वीज बिल माफीमुळं, 3 सिलेंडरमुळं, पीक विमा 1 रुपया देण्यामुळं मग किती वाढला असेल सर्वे बघा तुम्ही. इथल्या लाडक्या बहिणी तर विरोधात मतदान देणार नाहीत का? आपली पार्टी म्हणली तुम्ही काँग्रेसमध्ये तुम्हाला मी काय देत? असं काय नाही. तुमची जात कुठली, तुमचा धर्म कुठला, तुमचा पंथ कुठला, भारतीय जनता पार्टी नाही मानत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची भूमिका ही राहिलेली आहे की जो या महाराष्ट्रामध्ये राहतो तो कुठल्याही विचारधारेचा असेल, कुठल्याही जाती पंथाचा असेल, तो महाराष्ट्राचा नागरिक आहे. त्याचं संरक्षण करणं, त्याला मदत करणं ही सरकारची प्राथमिकता आहे, असं म्हणून सगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. बरोबर की नाही? आणि आपलं सरकार 2.5 वर्षामध्ये इतके निर्णय केले. जयंतराव पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये 5 प्रकल्प त्यांनी सुरू केले पाण्याचे. म्हणजे आता आपला म्हैसाळ सुधारित म्हैसाळ आहे ना, तसे महाराष्ट्रामध्ये किती केले?
किती? 5. आपलं सरकार आल्यानंतर किती केले? 125. किती? त्यात पण 5 आहे, शेवटी आहे, त्याच्या अगोदर 12 आहे. हे जे कार्यकर्ते काँग्रेसवाले नाही बिनअकलेचे, त्यांना सांगा तुम्ही 2.5 वर्षात 5 प्रकल्प केले, आम्ही 2.5 वर्षात 125 केले. हा फरक आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये हा फरक आहे. हे गावात जाऊन आपण सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे? जतला आपल्याला काय मिळालं? विक्रम सावंतनी तुमच्या गावात 1 कोटीचं काम केलं, असे कोण कोण आहे? हात वर करा. 10 लाखाचं काम केलं, 20 लाखाचं काम केलं, असे कोण आहेत काय? अख्ख्या मंडपामध्ये नाही. आपल्या विरोध पार्टी नाही म्हणून नाही, झालं असलं तर सांगा खरं, असं काय नाही. 5 वर्षामध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये 10, 20, 30, 40, 50 लाखाचं काम केलं. असं एकही काम मी सगळ्या गावात जाऊन आलोय, एकही व्यक्ती मला म्हटला नाही मुर्मीकरणाचं सोडून एकही काम गावात झालं नाही. मुर्मीकरण तो पण त्याच्या पुतण्याला आणि मुलानं केला, म्हणून त्यांची अख्खी पार्टी नुसत्या मुर्मीकरणामुळे फुटलेली आहे. सगळी लोक तिथं बाहेर पडली, मुर्मीकरणाचे पैसे खात आहेत. आम्ही तुमच्याकडे उमेदवार म्हणून येण्यापूर्वी आम्ही काय काय केलं? आम्ही उमदीला MIDC केली. तुम्हाला कळली का नाही MIDC? किती एकरात केली आहे? 2000 एकरात MIDC मंजूर केली आहे उदय सामंत साहेबांनी. परवा उदय सामंत साहेबांनी आता ना तुम्ही उमदीला कोण आणता? तुम्हाला माहित आहे मग 2000 एकरात MIDC. आणि कुपवाड मिरजची MIDC कुणी कुणी बघितल्या? ती MIDC किती एकरात आहे माहिती का? किती हेक्टर मध्ये? 166 हेक्टर. किती? 166 हेक्टर म्हणजे 16 दुनी 32 आणि ते वर्षे 80, 400 एकर मध्ये. किती? 400 एकर मध्ये मिरज आणि कुपवाडची MIDC आहे. आणि आपल्या उमदीची MIDC होत्या 2000 एकरामध्ये. म्हणजे सांगलीच्या MIDC किती पण मोठी होत्या? किती? तर तुम्हाला काय अभिमान वाटतोय की नाही? सांगलीच्या MIDC मध्ये 400 कारखाने आहेत आणि तिथं कामगार काम किती करतायत? 15,000. आणि आपल्या MIDC मध्ये मग किती कारखाने उभा राहतील? 5 पट म्हणजे सांगलीच्या हिशोबाने केलं तर 2000. 2000 कारखाने उभा राहिल्यानंतर आपल्याकडे 60 ते 70 हजार लोक कामाला लागतील. किती? 60 ते 70 हजार. हे आम्ही उमेदवारी करण्यापूर्वी आमच्या सरकारनं जतला दिलेलं हे मोठं गिफ्ट आहे की नाही सांगा? त्याच्या अगोदर का नाही कोणाला MIDC करायला वाटली? सरकार नव्हतं तर उद्योग मंत्री नव्हता? दुसरा काय विषय केला आपण? जत शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना आणली. किती कोटीची? 78.84 कोटी रुपयाची. जत शहराला पाणी पुरवठाची योजना कधी मंजूर झाली होती? पहिलं काम कधी झालंय? अण्णासाहेब डांगे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री असताना. म्हणजे त्याला झाली 25 वर्ष. म्हणजे मध्ये एवढी सरकार गेली, त्यांनी पाणी पुरवठा योजना शहरासाठी केली नाही, पण आपल्या सरकारनं ती योजना मंजूर केलेली आहे. त्याचं टेंडर झालं, त्याचं काम आता डिसेंबरमध्ये सुरू होतंय. हे एक ना अनेक विषय सांगता येतील आपल्याला. गुड्डापूरच्या देवस्थानाला 5 कोटी रुपये देणं, इकडं बिळूरच्या काळभैरवाला 3 कोटी रुपये देणं, रस्त्यांना मी 40 कोटी 2 वेळा दिले. आता मुख्यमंत्री सडक योजना टप्पा क्रमांक 3 मधला 35 किलोमीटरचा रस्ता आपल्याला मंजूर आहे. किती? 35 किलोमीटर. 3 किलोमीटरच्या पुढचे रस्ते त्यामध्ये धरता येतात. समजा आपण 3 किलोमीटरचा एक रस्ता धरला तर आपल्याला किती रस्ते धरता येत आहेत? किती? 12 रस्ते धरता येत आहेत. 1 किलोमीटर कमी कर 12 म्हणजे 12 इकडची गावं, 12 इकडची गावं. मुख्यमंत्री सडक योजना कशी आहे? या गावापासून दुसऱ्या गावाला जोडणारा रस्ता. म्हणजे किती गावं जोडणार आपण? 24 गावं. किती? अगोदर त्यांनी केलं त्यांनी काम कसं? 5 वर्षाच्या माहीतच नाही योजना कुठल्या कुठल्या आहेत. मला एक झेडपीचे सदस्य म्हणले एवढा निधी येतो की आम्हाला माहीतच नाही, कोणी सांगितलंच नाही. आम्हाला नुसता आमदार फंडच माहीत होता. 25-15 आम्हाला माहित नाही, 90-10 आम्हाला माहित नाही, 30-54 आम्हाला माहित नाही, अल्पसंख्याक निधी आम्हाला कधी आला नाही, नंतर सामाजिक न्याय विभागाचा निधी कधी आम्हाला आला नाही, वैशिष्ट्यपूर्णचा नगर विकासाचा निधी कधी आम्हाला मिळाला नाही, तांडा बस्तीचे पैसे कधी आम्हाला मिळाले नाही, तीर्थक्षेत्र ब चे पैसे कधी आम्हाला मिळाले नाही,
तीर्थक्षेत्र कचे पैसे कधी मिळाले नाहीत आम्हाला, नंतर पर्यटन विभागाचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत, मुख्यमंत्री सडक योजना आम्हाला माहीतच नाही, मुख्यमंत्री सडकचे 2 टप्पे झाले पहिले, त्यातला 1 किलोमीटरचा रस्ता आम्हाला मिळाला नाही, एक ना अनेक योजना आहेत. करणारा माणूस पाहिजे. मी करेल असं तुम्हाला वाटतंय का नाही? नक्की वाटतंय ना? आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, शेवटचा 8 दिवस राहिले, तुम्ही जरा टाईट मध्ये राहा गावामध्ये. ते भारतीय विद्यापीठाची कोण आली तर त्याला पळवून लावा, नोटा घेऊन आल्यानंतर काढून घेऊन हाकलून द्या त्यांना. हा गावागावात आता ते पेरले सगळी लोक की म्हणे आता भारतीय विद्यापीठाचा माणूस आलाय. अरे भारतीय विद्यापीठाचा माणूस जत विद्यापीठात टिकत नाही. इथले लोक एकदम खतरनाक आहे, तुम्हाला पळवून घालवतील. मला विश्वास आहे तुमच्यावरती आणि त्यामुळं मी एकदम तुमच्यावरती ठाम विश्वास असल्यामुळं मी बिनधास्त आहे. तालुक्यामध्ये माझ्या सगळ्या गावात गावाच्या गाव एक झालेले आहे. गावाला माहित आहे गोपीचंदला निवडून दिला तरच विकास होऊ शकतो. हे करायला कुठं आहे? तुम्हाला वाटतंय का मी आपलं माझंच कौतुक करायला लागलो? तुम्हाला वाटतंय की हा कामाचा माणूस आहे, हा काम करू शकतो. आता बघा दवाखान्याचा विषय आला का, तिकडं मंगेश चिंदे साहेब काम करते, तिकडं ओमप्रकाश शेट्टी साहेब काम करते, तिकडं परत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सहाय्यता कक्ष तयार केलाय, तिथं रामेश्वर काम करतायत. एखादा जरी पेशंट आपल्या तालुक्यातला आहे त्याला उपचार करायचं म्हणलं काँग्रेसवाले करू शकतात का? त्यांना माहितच नाही तर काय करते ते? आम्ही करतो. आपली पोरच आपली टीम करते, आपली सगळी टीम तिथं बसून काम करते ना. आणि मग आपला माणूस निवडून आला पाहिजे का नाही पाहिजे? आता जत महाराष्ट्रात फेमस झाले की नाही सांगा, म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत जत आहे का नाही? पहिल्यांदा तिकीट कुणाला मिळणार, तिकीट कुणाला मिळणार, गोपीचंदला असा विरोध तसा विरोध, 8-10 दिवस टीव्हीला तेच होतं की नव्हतं? गोपीचंदला निषेध, गोपीचंदला शिव्या दिल्या, भांगडी केल्या, सगळं चालू झालं. परत तिकीट मिळालं, परत काय चर्चा झाली? भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ जत मधून होणार, हेडलाईन होती का नाही? त्याचा अभिमान वाटतो की नाही तुम्हाला? अरे भाजप खूप मोठा पक्ष आहे, आम्ही छोटे कार्यकर्ते आहेत, आमच्यापेक्षा लय मोठे गडे आहेत पार्टीमध्ये. पण पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं की प्रचाराचा शुभारंभ मी 288 जत मध्ये करणार. आणि त्यांनी सांगितलं लोकांच्यासाठी, इतर पक्षांसाठी हा 288 असेल, माझ्यासाठी नंबर 1 आहे, नंबर 1 आहे. आणि मग विकासात पण नंबर 1 ला येणार ना? पण येणार की नाही? तुम्हाला वाटतं की नाही? अरे दुष्काळ तर आता आपण 1.5 वर्षाच्या आतमध्ये हटवायचंय. किती? आणि म्हणून मी सातत्यानं सगळ्या भाषणामध्ये सांगितलं, आमचा शत्रू हा दुष्काळ आहे, आमचा शत्रू माझ्या ताईच्या हातातला ऊसाचा कोयता आहे, आणि आमचा शत्रू या तालुक्यातली बेरोजगारी आहे. आणि म्हणून हे 3 विषय आमच्यासाठी अजेंड्यावरती आहेत. आम्ही येत्या 1.5 वर्षामध्ये दुष्काळ संपवतोय, ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी ऊसाचा कोयता हद्दपार होतोय, आणि 3रं MIDC मध्ये आम्ही एकदा पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर आता प्रांतांची नेमणूक होईल, जमीन हस्तांतरण होईल, परत पायाभूत सुविधा निर्माण होतील, लाईट होईल, रस्ते होतील, गटारे होतील, पाण्याची लाईन होईल, मग प्लॉटचं वाटप होईल. 1 वर्षात करायचं आहे एवढं सगळं. आता MIDC दिली, पुढच्या 5 वर्षात मी म्हणायचो नाही आता आम्ही एक कारखाने आणणार नाही. 1 वर्षाच्या आतमध्ये सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी शब्द घेतलाय, काल उदय सामंत साहेबांचा तुमच्या समोर शब्द घेतलाय. काय शब्द घेतलाय? एक इंटरनॅशनल कंपनीचं युनिट हे आमच्या उंदी MIDC मध्ये आलं पाहिजे. इंटरनॅशनल कंपन्या म्हणजे कुठल्या? आपल्याला माहित असणाऱ्या रिलायन्स, टाटा, बिर्ला, JSW, अडानी, बरोबर ना? अशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत, एकच कंपनी 500-500, 1000-1000 एकरात बसते. किती? मग आपल्या तेवढं गडी नाही. 10,000 पोरं म्हणजे लय झाली आपल्या तालुक्यात बेरोजगार. किती? 10,000. मग आमच्याकडे विजन आहे की नाही सांगा? हा नाही, मी गटार करतो, मी रस्ता करतो, मी समाज मंदिर बांधतो, ह्याच्या पुढे आमदाराची गाडी जातच नाही. जाते का? आता मी ST वाल्याकडून माहिती घेतली काल. ST कर्मचारी 200 आहेत मतदारसंघात, शेट्टे साहेब रजा टाकून.
35 गावं असे आहेत जत तालुक्यात, तिथं एसटीच गेली नाही अजून.